असे म्हटले जाते की बहुतेक वेळा संकटे ही अशी साधने असतात ज्याद्वारे देव आम्हाला चांगल्या गोष्टींसाठी घडवीत असतो. काय आपण देवाचे चांगुलपण अनुभवले आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपासना. तारण देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, मनुष्याने कितीही प्रयत्न केला तरीही त्याच्या जीवनामधील संकट त्याला टाळता येत नाहीत. जणू काही अशी संकट त्याच्या जीवनातील एक अविभाज्य गोष्ट असते. त्यासाठी त्याला देवावरील विश्वासाद्वारे क्षमा आणि सुटकेसाठी विनंती करावी लागते. आम्ही जर आत्मपरीक्षण केले तर काय आम्हाला आमची पापे दिसतात? म्हणूनच प्रियांनो, आम्ही स्वतःच्या नीतिमत्वाच्या आधारावर देवाकडे कशी विनंती करावी हे कदाचित आम्हाला एक कोड असू शकतं. प्रियांनो, आपण देवाद्वारे आपल्या पापाची क्षमा कशी करून घ्यावी आणि संरक्षण कसे मिळवावे याचे अध्ययन आज आपण करणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आम्ही पाहिलं की 25व्या स्तोत्रामध्ये कशा प्रकारे दावीद परमेश्वराला स्मरण करून देत आहे की वात्सल्य आणि कळवळा ही दोन्ही तुझ्या स्वभावाची वैशिष्ट्ये आहेत आणि त्यांना स्मरून तू माझे सहाय्य कर. श्रोत्यांनो, देवापुढे आमची पात्रता, आमचे सद्गुण, आमची सत्कृत्ये मातीमोल आहेत. त्यांच्या आधारावर आम्ही देवाकडून काही मिळवू शकणार नाही. त्याच्या दृष्टीने आमची सत्कृत्ये घाणेरड्या चिन्हांप्रमाणे आहेत. म्हणून स्तोत्रकर्ता या ठिकाणी देवाला त्याच्या सद्गुणांची आठवण करून देत आहे, जाणीव करून देत आहे. याच कारणाने तो 25वे स्तोत्र 7व्या वचनात म्हणतो, स्तोत्रसंहिता 25वा अध्याय आणि 7वे वचन, हे परमेश्वरा, माझी तारुण्यातली पातके व माझे अपराध आठवू नको. तू आपल्या वात्सल्यानुसार माझे स्मरण कर. दाविदाने परमेश्वराला त्याचा कळवळा व वात्सल्य स्मरण्याची विनंती केली आणि त्याच वेळेस त्याच्या स्वतःच्या तारुण्यातली पातके परमेश्वराने स्मरू नये असेही त्याने सांगितले. श्रोत्यांनो, आपल्याला देवाच्या दयेची व करुणेची गरज आहे याची दाविदाला जाणीव होते. 25वे स्तोत्र 8 आणि 9 वचने आता आपण वाचूया. परमेश्वर उत्तम व सरळ आहे, म्हणून तो पातक्यास सन्मार्ग दाखवितो. तो नम्र जनास न्यायपथाला लावितो. तो दीनास आपला मार्ग शिकवतो. श्रोत्यानो, परमेश्वराचा चांगुलपणा, त्याची प्रीती व त्याचे न्यायत्व आम्हाला त्याने जे ख्रिस्तामध्ये तारण दिलेले आहे त्यात प्रगट करण्यात आलेले आहे. येशू ख्रिस्ताने पाप्यांसाठी मरण पत्करले, जेणेकरून त्यांच्या वाटेची शिक्षा त्याने स्वतः भोगली व स्वतःमधून त्यांच्यासाठी परमेश्वराकडे जाण्याची वाट तयार केली. आणि जे नम्र व दीन आहेत त्यांना परमेश्वर आपला मार्ग शिकवतो. तो 11व्या वचनात म्हणतो, हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठी माझ्या दुष्टाईची क्षमा कर, कारण ती फार झाली आहेत. प्रभू परमेश्वर ख्रिस्तामुळे आमच्या पापांची क्षमा करतो, आमच्या सद्गुणांस्तव नाही. आम्ही क्षमेस पात्र नाही. श्रोतानो, परमेश्वराने दाविदाला क्षमा केली आणि जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तर आम्हालाही तो क्षमा करेल. एकदा एक धर्मनिंदक माझ्याकडे येऊन कुत्सितपणे हसून म्हणाला, परमेश्वराने दाविदासारखा जो अतिशय पापी होता अशा माणसाला का निवडले? यावर मी त्याला उत्तर दिले, बंधू, या गोष्टीतून तुला व मला मोठा दिलासा मिळतो, कारण देवाने जर दाविदाचे तारण केले तर तुझे व माझे तारण होण्याची ही संधी आम्हाला आहे. आपल्या लोकांविषयी, इस्रायलाविषयी परमेश्वर इर्मयाचे पुस्तक 31वा अध्याय आणि 34व्या वचनात म्हणतो, इर्मयाचे पुस्तक 31वा अध्याय 34वे वचन, मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन, मी त्यांचे पाप यापुढे स्मरणार नाही. आता पुढे 25वे स्तोत्र 14व्या वचनात आपण वाचतो, परमेश्वराचे सख्य त्याचे भय धरणाऱ्याशी असते,
तो आपला करार त्यास कळविल. दुसऱ्या एका भाषांतरात म्हटले आहे, परमेश्वराचे रहस्य त्याचे भय धरणाऱ्यांबरोबर असते. आणि ही गोष्ट खरी आहे. आम्ही जितके आज्ञाधारकपणे परमेश्वराच्या मार्गात चालतो, तितके तो आम्हाला त्याच्या वचनाची गुजे प्रगट करतो. आज जर आम्ही काही लोकांच्या जीवनाचे अवलोकन केले तर आढळेल की ख्रिस्ती जीवनाविषयी त्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्यांना पवित्र वचनातील बऱ्याच गोष्टी समजत नाहीत आणि हे सुद्धा समजत नाही की परमेश्वर काही विशिष्ट गोष्टी का करतो. ते नेहमीच प्रश्नांच्या जाळ्यात फसलेले राहतात. परंतु परमेश्वराचे रहस्य त्याचे भय धरणाऱ्यांबरोबर असते. जेव्हा आम्ही परमेश्वरासोबत चालतो तेव्हा आम्हाला प्रश्न विचारण्याची आवश्यकता नाही. आम्ही अगदी निर्धास्तपणे स्वतःचा हात त्याच्या हातात देऊन चालायला हवे. अनेक प्रश्न जे आम्हाला अविश्वासाने भरतात, मनात शंका निर्माण करतात, त्यांना विसरून फक्त त्याच्या हातात हात देऊन त्याच्यासोबत आम्ही चालायला हवे. यिर्मयाचे पुस्तक 33 अध्याय आणि 3 वचनात वचन आम्हाला सांगतं, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन. अब्रामाला परमेश्वराचा मित्र समजण्यात येते, कारण तो विश्वासाने व आज्ञाधारकपणे त्याच्यासोबत चालला. आजही तोच परमेश्वर आमच्यासह आहे, पण आम्ही त्याच्या कितपत सन्निध आहोत हा प्रश्न आहे. पुढे 15 ते 17 वचने पहा काय सांगतात. माझे नेत्र परमेश्वराकडे नित्य लागले आहेत, म्हणून तो माझे पाय जाळ्यातून सोडविल. माझ्याकडे वळून मला प्रसन्न हो, कारण मी निराश्रित व दीन आहे. माझ्या मनावरचे दडपण काढ, माझ्या संकटातून मला सोडेव. श्रोत्यानो, दाविदाच्या मनस्थितीचे एक सुंदर प्रतिबिंब या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. एकीकडे तो परमेश्वरावर श्रद्धा ठेवून आहे, तर दुसरीकडे त्याचा धावा सतत चालू आहे. हा अनुभव तर मला वाटतं प्रत्येक देवभिरू व्यक्तीला येत असावा. एकीकडे देवावर भरोसा ठेवायचा, तर दुसरीकडे सतत त्याची याचना करायची. आणि अशा संकटाच्या अडचणीच्या वेळेस देव आणि मी आमच्यात माझ्या पापांची भिंत असू नये अशी तीव्र इच्छा असते, म्हणून आपोआप पाप कबुलीची प्रार्थनाही केल्या जाते. म्हणूनच 18व्या वचनात दावीद देवाला म्हणतो, माझी दैन्यावस्था व माझे कष्ट पहा, माझ्या सर्व पापांची क्षमा कर. आणि पुन्हा तो, जेव्हा आम्ही कष्टात त्रासात असतो तेव्हा आम्ही फार लवकर पाप कबुली देतो असं आम्हाला अनुभवायला येतं. नंतर तो पुन्हा पूर्वीसारखीच प्रार्थना करून 19 ते 22 या वचनांमध्ये म्हणतो, माझे वैरी पहा, ते फार झाले आहेत. ते अत्यंत कठोरपणे माझा द्वेष करीतात. माझ्या जीवाचे रक्षण कर, मला मुक्त कर. मी तुझा आश्रय धरील आहे, म्हणून माझी फजिती होऊ देऊ नको. सात्विकपण व सरळपण माझे संरक्षण करोत, कारण मी तुझी प्रतीक्षा करीत आहे. हे देवा, इस्रायलास त्याच्या सर्व संकटातून सोडव. ही एक सुंदर प्रार्थना आहे श्रोत्यानो. दाविदाच्या आणि तुमच्या व माझ्या वैयक्तिक जीवनाविषयी तर ती आहेच, परंतु इस्रायल देश व पृथ्वीवर जे भयंकर संकट येणार आहे त्या संदर्भात ती आहे. आता आपण 26व्या स्तोत्राला सुरुवात करीत आहोत. या स्तोत्रामध्ये दावीद स्वतःच्या नीतिमत्वाच्या आधारावर परमेश्वराजवळ विनंती करीत आहे. आपण 25व्या स्तोत्रात पाहिले की दाविदाने आपली पातके कबूल केली आणि तो एक पापी व्यक्ती होता. पण 26व्या स्तोत्रात आपण दाविदाला स्वतःच्या नीतिमत्वाविषयी बोलताना पाहतो. दावीद काही अंशी नीतिमान होता. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने येशू ख्रिस्ताचे नीतिमत्व आम्हाला परिधान करावयास मिळाले आहे. करिंथकरास पहिले पत्र 1 अध्याय आणि 30व्या वचनात प्रेषित पौलाने म्हटले आहे की त्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात. तो देवापासून आपल्याला ज्ञान, नीतिमत्व, पवित्रीकरण व पाप विमोचन असा झाला. श्रोत्यानो, ख्रिस्ताच्याद्वारे आम्हाला तारण व नीतिमत्व प्राप्त होते आणि त्याच्यामध्ये आम्ही परिपूर्ण आहोत. 26वे स्तोत्र पहिली 2 वचने आता आपण वाचूया. हे परमेश्वरा, माझा न्याय कर, कारण मी सात्विकपणे वागलो आहे आणि परमेश्वरावर भरोसा ठेविला आहे. मी घसरणार नाही. हे परमेश्वरा, मला कसास लाव, माझी पारख कर, माझे अंतर्याम व माझे हृदय पडताळून पहा. हे स्तोत्र दाविदाच्या वर्तनाविषयी आम्हाला सांगते. दाविदाने एक मोठे भयंकर पाप केले, पण तो पापात राहिला नाही. त्याने ते भयंकर पाप जरी केले तरी त्याविषयी तो अतिशय पश्चातापित झाला व त्यानंतर त्याने ते पाप पुन्हा केले नाही. आणि जे पाप दाविदाने केले ते तर बाबिलोनचा राजा रोजच करीत होता.
परंतु दाविदाचे पाप शुभ्र बर्फावर रक्ताचा लाल भडक डाग असावा त्याप्रमाणे दिसणारे आहे, कारण आयुष्यामध्ये तो फारच देवभरूप्रमाणे राहिला. दाविदाची देवावर अढळ श्रद्धा होती म्हणून तो देवापासून ढळला नाही आणि त्याला माहीत होते की परमेश्वरावर श्रद्धा ठेवल्यामुळे परमेश्वर त्याला ढळू देणार नाही. हे स्तोत्र आम्हाला पहिल्या स्तोत्राची आठवण करून देते. देवावरील त्याच्या अढळ विश्वासामुळे दावीद घसरला नाही. असं नाही की तो फार दृढ होता. त्याला माहीत होते की तो नाही, परंतु त्याला हे माहीत होते की त्याने देवावर विश्वास ठेवला आहे तर देव त्याचं रक्षण करणार. 26 स्तोत्र 3 ते 5 वचने आता आपण वाचूया. तुझे वात्सल्य माझ्या दृष्टीपुढे आहे. तुझ्या सत्य मार्गाने मी चाललो आहे. अधम लोकात मी बसलो नाही. कपटी लोकांची संगत मी धरणार नाही. दुष्कर्म्यांच्या सभेचा मी द्वेष करीतो. दुर्जनांबरोबर मी बसणार नाही. श्रोत्यानो, दाविदाची ही प्रार्थना आम्हाला पहिल्या स्तोत्राची आठवण करून देते. खरोखर जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालीत नाही आणि धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही, तो सुखी आहे. अशा सुखी लोकांपैकी दावीद एक होता. पुढे 6वं वचन पहा काय सांगतं. हे परमेश्वरा, मी निर्दोषतेने आपले हात धुईन आणि तुझ्या वेदीला फेरा घालीन. श्रोत्यानो, आमच्या विश्वासाच्या जोडीला चांगले वर्तन असायला हवे, हेच या स्तोत्रावरून समजते. आणि जोपर्यंत आमची पातके आमच्या व परमेश्वरामध्ये अडखण आहेत, तोपर्यंत आमच्या प्रार्थनांची उत्तरेही आम्हाला मिळत नाहीत. 12वं वचन पहा काय सांगतं. माझा पाय प्रशस्त स्थळी स्थिर आहे. जनसभात मी परमेश्वराचा धन्यवाद करीन. श्रोत्यानो, दाविदाला आपण प्रशस्त स्थळी स्थिर आहोत याची खात्री आहे, कारण तो देवाच्या प्रेमळ दयेवर विसंबून आहे. आज तुम्ही पाण्याच्या लाटेसह सरकणाऱ्या वाळूवर उभे आहात की कितीही वादळे आली तरी अचल राहणाऱ्या खडकाच्या कपारीत आहात. देवाच्या कधी न बदलणाऱ्या वचनावर विसंबून राहणे न ढळणाऱ्या खडकावर उभे राहण्यासारखे आहे. आम्हाला दिसतं की दावीद खडकावर स्थिर आहे. जेव्हा आपण एखाद्या डोंगराच्या उतरणीवर उभे राहता तेव्हा तुम्हाला पडण्याची भीती असते. आज बरेच लोक आत्मिक जीवनात अशा उतरणीवर आहेत. ते जगातील दुष्टाशी खेळत आहेत, दुष्टाच्या अगदी जवळ जातात आणि मग त्यांचे स्वतःवरचे नियंत्रण समाप्त होते. बरेच लोक वाईट गोष्टींवर मात करण्याचा प्रयत्न करतात, पण चुकीच्या पद्धतीने. जर आपणाला माहीत आहे की एखाद्या ठिकाणी वाईट गोष्टी घडतात, वाईट कार्य होतात, चांगले लोक नाहीत, दारू जुवा अशा प्रकारचे वाईट प्रकार होतात, तेव्हा त्या ठिकाणी जाऊन आपण वाईटावर विजय मिळवू शकणार नाही. अशा ठिकाणाचा आपल्याला पूर्णपणे त्याग करावा लागेल. आता श्रोत्यानो, आपण पुढचे स्तोत्र अभ्यासणार आहोत. स्तोत्रसंहिता 27 अध्याय. हे स्तोत्र फार गहन आत्मिकतेने भरलेले आहे. देवाच्या लोकांसाठी हे स्तोत्र नवीन नाही आणि इतरांसाठी या स्तोत्रामध्ये पुष्कळ दिलासा व धीर सापडतो. संकटसमयी धीर देणाऱ्या देवाच्या अनेक वचनांपैकी हे एक स्तोत्र आहे. या स्तोत्राचे 2 भाग पडतात. पहिला भाग 1 ते 6 या वचनांचा आहे आणि त्यामध्ये परमेश्वर त्याच्या लोकांकरिता उत्साह आणि भरोसा या गोष्टी कशा देतो याचे वर्णन आहे. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा. राहो सुंदर सदनी नगरी, क्यों रानी
पर्वत कुहरी राहो सुंदर सदनी नगरी किंवा राणी पर्वत कुहरी देह विभो हा माझा देह विभो हा माझा कोठेही मग स्वर्गच जीवा तव सहवास घळावा प्रभु रे क्षणभर विरह नसावा तव सहवास घळावा. मृदुल फुलांची सुखकर शय्या किंवा प्रस्तर खंड निजाया मृदुल फुलांची सुखकर शय्या. आणि 7 ते 14 या वचनांमध्ये मदत व पालन याकरिता केलेली प्रार्थना आहे. पहिले वचन वाचूया. 27 स्तोत्र पहिले वचन. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू? या स्तोत्राची सुरुवात प्रश्नार्थक आहे आणि उत्तर असे आहे की जर परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, तो माझा दुर्ग आहे, तर मला कोणत्याही गोष्टींचे भय धरण्याचे कारण नाही. आम्हापैकी प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीचे भय नेहमीच असते. ते अपयशाचे किंवा छोट्या निराशाजनक गोष्टींचे किंवा मृत्यूचे भय असू शकते. कोणाला अंधकारातील दुष्ट शक्तींचे भय असते. आमच्या देशातच काय, परंतु सर्व जगभर जादूटोण्याचे प्रकार केले जातात आणि या जगात अशुद्ध शक्ती आहेत हे सर्व मान्य आहे. बऱ्याचदा या अंधकारातल्या सत्तांचे प्रचंड भय अनेकांना व्यापून टाकते. अशा वेळेस या भयावर मात करण्यासाठी ते मांत्रिक किंवा भूत प्रेत विद्या जाणणाऱ्यांकडे जातात. पण त्या अघोरी प्रयत्नांनी ते भय किंवा संकट दूर होण्याऐवजी संकटाचे कठोर पाश त्यांच्या भोवती आणखीन आवळले जातात. परंतु श्रोत्यांनो, तुम्हाला माहीत आहे काय की जर इस्रायलचा पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता आमचा प्रकाश असेल, तर या अंधकारातल्या सत्यांचा आमच्यावर काही एक परिणाम होत नाही. प्रभू परमेश्वराने तुमच्या व माझ्यासाठी येशू ख्रिस्त हा खरा प्रकाश दिला आहे व त्याच्याविषयी योहानाच्या पुस्तकातील पहिल्या अध्यायात असे लिहिण्यात आले आहे की तो प्रकाश अंधारात प्रकाशतो, तरी अंधाराने त्याला ग्रहण केले नाही. आणि पुढे त्याच्या मागे जे चालतील त्यांच्यासाठी अभिवचन देण्यात आले आहे की ते अंधारात चालणार नाहीत, तर त्यांच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. जर येशू ख्रिस्त तुमच्या जीवनाचा प्रकाश आहे, तर तुमच्यावर अंधकाराच्या सत्ता अधिकार गाजवू शकणार नाही. कारण तो फक्त खरा प्रकाशच नाही, तर कलसेकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 15वे वचन यामध्ये म्हटल्याप्रमाणे अदृश्य देवाची प्रतिमा आहे आणि त्याच्या अधीन सर्व काही आहे. होय श्रोत्यांनो, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये महान सामर्थ्य आहे आणि त्या नामासमोर कोणतेही भय टिकू शकत नाही. हाच येशू ख्रिस्त आमचे तारण आहे. तो आमच्या पापांपासून, सैतानापासून व मृत्यूपासून सुटका करतो. परमेश्वराने त्याला आमच्यासाठी या पृथ्वीवर देह धारण करून पाठविले, यासाठी की जे कोणी त्याच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांचा नाश होऊ नये, तर त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. त्याच्याविषयी प्रेषित पेत्र याने म्हटले, तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, जेणेकरून आपले तारण व्हायचे असे दुसरे नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही. हेच ते तारण आहे श्रोत्यानो, ज्याविषयी दावीद बोलत होता. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे. देवाने येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला खरा प्रकाश व तारण दिलेले आहे. दावीद याच तारणाविषयी या स्तोत्रात बोलत आहे. आणि जर प्रभू स्वतः आमचे तारण असेल, तर आम्हाला कशाचेही भय धरण्याचे कारण नाही. पुढे दावीद म्हणतो, परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, म्हणजे तो त्याचे सामर्थ्य किंवा त्याच्या भोवती असलेले कवच आहे. परमेश्वर आम्हाला या जगात आणून तसेच सोडून देत नाही,
तर तो जीवन जगण्यासाठी आम्हाला सामर्थ्यही देतो. ते सामर्थ्य आम्हाला पवित्र आत्म्याच्याद्वारे प्राप्त होते. परंतु आम्ही ख्रिस्ताद्वारे देवाचे सामर्थ्य स्वीकारायला हवे. जर आम्ही स्वतःवर, स्वतःच्या शक्तीवर भरोसा ठेवत असू, तर आम्ही देवाकडून सामर्थ्याची अपेक्षा करू नये. दुसरे वचन पहा काय सांगते. दुष्कर्मी म्हणजे माझे शत्रू व द्वेष्टे हे माझे मांस खाऊन टाकण्यास जेव्हा माझ्यावर चढाई करून आले, तेव्हा तेच ठेच लागून पडले. असं वाटतं की दावीद आपल्या गतजीवनातले कठीण प्रसंग आठवत आहे. त्याचे जीवन अनेकदा धोक्यात आले. शत्रू त्याचा जीव घेण्यास टपून बसले होते, परंतु प्रत्येक वेळेस ते फजित व लज्जित झाले. एका मेंढपाळाच्या रूपात त्याच्या जीवनाची सुरुवात झाली, ज्यात त्याने मेंढराचे सिंह व जंगली प्राण्यांपासून रक्षण केले. परंतु आज सिंह व अस्वलाप्रमाणे क्रूर असणारे लोक आमच्या अवतीभोवती चालत आहेत आणि आमचा एक जुना शत्रू आहे, तो म्हणजे सैतान. श्रोत्यानो, तुमचे व माझे जीवन तशा प्रकारच्या धोक्यात नसेल, परंतु पवित्र शास्त्र आम्हाला ह्या मोठ्या शत्रूविषयी धोक्याचा इशारा करते. पेत्राचे पहिले पत्र 5 अध्याय 8 वचन आम्हाला सांगतं, सावध असा, जागे रहा. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. प्रार्थना व देवाच्या वचनाचे नियमित वाचन याद्वारे आम्हाला सैतानावर विजय प्राप्त करायला सामर्थ्य मिळते. आता आपण 3 वचन वाचूया. 27 स्तोत्र 3 वचन. सैन्याने माझ्यापुढे ठाणे दिले तरी माझे हृदय कसरणार नाही. माझ्यावर युद्ध प्रसंग ओढवला तरीही मी हिंमत धरून राहीन. दाविदाचा भरोसा देवावर होता आणि आजही प्रभू परमेश्वराने आमच्यासाठी, त्याच्या लोकांसाठी ही ख्रिस्त येशूद्वारे साह्याची तरतूद करून ठेवली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला अनुसरणाऱ्यांना म्हटले, भिऊ नका आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हाबरोबर आहे. अनेकदा अनेक प्रकारचे भय आम्हाला ग्रासते, परंतु अशा वेळेस परमेश्वर त्याच्या वचनाद्वारे आम्हाला धीर देतो. यापुढचे वचन फार सुंदर आहे. वाचूया श्रोत्यानो 4 वचन. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन. हे फार चांगले वचन आहे श्रोत्यानो. लक्षात घ्या की दाविदाने देवाजवळ सुख, संपत्ती, आराम, शांती या काहीच गोष्टी मागितल्या नाहीत. त्याने एकच व सर्वात महत्वाची गोष्ट मागितली व त्याचे म्हणणे असे की या गोष्टीच्या प्राप्तीसाठी तो आयुष्यभर झटत राहील. ती गोष्ट म्हणजे आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात त्याची वस्ती व्हावी आणि त्याला परमेश्वराचे मनोहर रूप कायम न्याहाळता यावे. प्रेषित पौलाने देखील हीच इच्छा व्यक्त केली. फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय आणि 13-14 वचनात तो म्हणतो. फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय 13 आणि 14 वचने. मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूमध्ये देवाचे जे वरील पाचारण, त्या संबंधीचे बक्षीस मिळविण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो, हेच एक माझे काम. त्याला केवळ एकच ध्यास लागला होता आणि म्हणून त्याला असेही म्हणता आले की जगणे हे मला ख्रिस्त व मरणे हे लाभ आहे. श्रोत्यानो, आज तुम्ही तुमच्या आंतरिक जीवनाकडे लक्ष देऊन पहा. तुम्हाला कोणत्या गोष्टींचे केवढे महत्त्व आहे याविषयी एक यादी अगदी प्रामाणिकपणे बनवा. पहा की तुमच्या जीवनात परमेश्वराचे नाव कोणत्या क्रमांकावर येते. तो तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे काय? तो तुमच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे काय? तुम्ही म्हणाल की त्याची गरज नाही. सतत देवदेव करणे मला पटत नाही. ठीक आहे, तुम्ही सतत देवदेव करू नका, पण पुन्हा एकदा प्रामाणिकपणे तुमच्या जीवनातल्या यश अपयशांचा नीट आढावा घ्या. तुमच्या निर्णयांविषयी, तुमच्या जीवनातल्या सर्व आशीर्वादांविषयी बारकाईने विचार करा. तुमचे स्वतःचे निर्णय कितपत सुज्ञतेचे निर्णय आहेत? तुम्ही तुमच्या जीवनातल्या सर्व आशीर्वादांसाठी किती जबाबदार आहात? तुमचे संरक्षण, तुमचे सुख, तुमची शांती यांचा उगम तुमच्या स्वतःमध्ये आहे काय? जितके तुम्ही प्रामाणिकपणाने विचार कराल, तितके प्रखरतेने तुम्हाला जाणवेल की तुमच्या सुख, शांती व आशीर्वादांच्या मागे केवळ एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे तुमचा कृपाळू परमेश्वर. मग या परमेश्वराला तुम्ही तुमच्या जीवनातली अडगळीची, कोपऱ्यातली जागा का देता? तुमच्या जीवनाचा राजा बनण्याचा हक्क त्याला आहे, पण त्याने तो तुमच्या हाती दिला आहे.
जोपर्यंत तुम्ही त्याला स्वतःच्या हृदय सिंहासनावर बसवणार नाही, तोपर्यंत तो तसाच कोपऱ्यात हाताची घडी घालून उभा राहील व तुमच्याकडे लक्ष ठेवेल. पण तुम्ही किती स्वार्थी आहात. जेव्हा संकटात तुम्ही पडता, तेव्हा त्या अडगळीत उभ्या असलेल्या तुमच्या प्रभूला तुम्ही समोर बोलावता. मदतीसाठी त्याच्या हातापाया पडता. शेवटी काम झाले की अर्ज सरो, वैद्य मरो, असे तुम्ही त्याच्याशी वागता. खरे आहे ना श्रोत्यानो? आमच्या जीवनात प्रथम स्थान मिळण्याचा हक्क, पात्रता व अधिकार त्याला आहे. आणि याहीपेक्षा एक सुंदर गोष्ट म्हणजे, एक गुपित मी तुम्हाला सांगू इच्छिते. ज्या सुखाच्या मागे धडपडत असताना तुम्ही परमेश्वराला कोपऱ्यातली जागा देताना, त्या सुखाचा उगम तर प्रभू परमेश्वरापासूनच आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आज जर आपण परमेश्वराला पहिले स्थान देत नाही, तर त्याला पहिले स्थान द्या. त्याला पहिले स्थान देऊन आपलं ह्या पृथ्वीवरचं जीवन व्यतीत करा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे बी. दाविदाचे वैयक्तिक अनुभव आम्हाला 25 ते 39 या स्तोत्रांमध्ये वाचायला मिळतात. आजचे प्रश्न: परमेश्वराचे सख्य कोणाबरोबर असते? ए. त्याचे भय धरणाऱ्या, बी. त्याची स्तुती करणाऱ्या, सी. त्याचे स्मरण करणाऱ्या, डी. त्याला मान देणाऱ्या. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आपण पाहिले की देवाद्वारेच आम्हाला मार्गदर्शन, क्षमा आणि संरक्षण आहे. आमचा देवावर विश्वास असावा आणि आम्ही त्याच्या मार्गदर्शनावर अवलंबून राहणे आवश्यक आहे. दुष्टांपासून आम्ही स्वतःला दूर राखले पाहिजे आणि नीतिमत्तेनुसार चालण्याची आमची वचनबद्धता असावी. कारण देव आमचा प्रकाश आहे, तोच आमच्या जीवनाचे बळ आहे. प्रियांनो, प्रश्न असा आहे की काय आम्ही पापांची कबुली देतो? काय आम्ही क्षमा याचना करतो? काय आम्ही आमच्या जीवनात स्थिर राहतो? आणि महत्त्वाचे म्हणजे काय आमच्या जीवनाचा प्रकाश येशू आहे? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो यासाठी की प्रभूजी आमची आणि तुझी ओळख झालेली आहे. तू आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त, तुझा एकुलता एक पुत्र दिलास, ज्याच्याद्वारे तू आम्हाला खंडून विकत घेतलेला आहेस. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो बापा. होय प्रभूजी, आम्हाला त्या ख्रिस्तावरती विश्वासू राहण्यासाठी, त्याच्यावरती अवलंबून राहण्यासाठी प्रभूजी तुझी कृपा तू आम्हाला दे. होय प्रभूजी, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला ठाऊक आहेत की आमच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी आम्हाला टाळता येत नाही. परंतु प्रभूजी, ज्यावेळेस तू आमच्या बरोबर आहेस तर निश्चितपणे आमच्या जीवनासाठी सर्व काही चांगलं आणि आशीर्वादित होऊ शकतं. आणि म्हणून प्रभूजी, आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडं लावण्याचा प्रयत्न करीत आहोत. तुझं सहाय्य तू आम्हाला कर, तू आम्हाला आशीर्वादित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. प्रभू आपणास सहाय्य करो.